नमस्कार, मी अरविंद गड. तुम्ही पाहत आहात महाटॉक्स लाईव्ह. या लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या दिवसभरातील 5 महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह मध्ये घेणार आहोत. त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे गटाचं जे नाशिकमध्ये 2 दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन आहे, यामध्ये आज हे 10 वाजता सकाळी अधिवेशन सुरू झालं आणि या अधिवेशनात इतर अनेक नेते बोलले, पण त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे जेव्हा बोलले त्यावेळेस त्यांनी असं वक्तव्य केलं की भाजप मुक्त जय श्रीराम करावं लागेल, महाराष्ट्र लढेल आणि देश जिंकेल, अशा प्रकारचं एक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. त्यानंतरची दुसरी बातमी आहे ती म्हणजे रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी होणार आहे आणि ही ईडी चौकशी होत असताना आता स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे स्वतः मैदानात उतरले आहेत. त्यांनी रोहित पवारांच्या पाठीशी उभं राहण्याचं ठरवलेलं आहे आणि ते सुद्धा रोहित पवारांबरोबर ईडी कार्यालयात जाणार अशी सुद्धा माहिती मिळते. त्याचबरोबर सुप्रिया सुळे ज्या रोहित पवारांच्या आत्या आहेत त्या सुद्धा रोहित पवारांना या कार्यालयात ईडी कार्यालयात मुंबईतल्या सोडण्यासाठी जाणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळत आहे. या संदर्भात सुद्धा आपण अधिक जाणून घेणार आहोत. त्यानंतरची तिसरी बातमी आहे ती म्हणजे खरं तर ही बातमी खरं तर खूप खळबळजनक आहे, कारण राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी जी आहे ती विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोर जी आहे ती सुनावणी सुरू आहे आणि ही सुनावणी सुरू असताना आज शरद पवार गटाच्या आमदारांची साक्ष सुरू होते. यावेळेस जितेंद्र आव्हाडांनी एक मोठा खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी असं सांगितलं की जे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदा निवड झाली त्याचे जे कागदपत्र होते ते किंवा जे पुरावे होते ते राष्ट्रवादीच्या कपाटातून गहाळ झालेले आहेत किंवा गायब झालेले आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलंय. ही सुद्धा महत्वाची बातमी आहे. त्यानंतरची चौथी बातमी आहे ती अर्थातच मराठा आरक्षणासंदर्भातली. आजपासून मराठा आरक्षणासंदर्भात जे राज्य मागासवर्गीय आयोगाकडून सर्वेक्षण सुरू झालेलं आहे आणि हे सर्वेक्षण आल्यानंतरच जे काय आहे तो विशेष अधिवेशन घेण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. आपण या संदर्भात सुद्धा अधिक जाणून घेणार आहोत. आणि पाचवी बातमी आहे ती अर्थातच तलाठी घोटाळा भरती प्रकरणी आज मुंबईमध्ये युवक काँग्रेसकडून जे आहे ते दादर रेल्वे स्टेशन मध्ये रेल रोको करण्यात आला. अनेक युवक काँग्रेसचे कार्यकर्ते असतील त्यांनी हा रेल रोको केला होता. दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीने जे आहे ते कार्यकर्त्यांना रुळावरून बाहेर करण्यात आलं आणि नंतर ही रेल्वे चालू झाली. परंतु या संदर्भात सुद्धा आपण जाणून घेणार आहोत अधिक. अर्थातच पहिल्या बातमीपासून आपण सुरुवात करतोय. ती बातमी आहे ती म्हणजे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचं कालपासून जे आहे ते नाशिकमध्ये 2 दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन सुरू झालेलं आहे. काल आपण बघितलं तर उद्धव ठाकरे हे सहकुटुंब जे आहे ते काळाराम मंदिरात दर्शनाला गेले. त्याच्या आधी त्यांनी सावरकर स्मारकाला भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी संध्याकाळच्या सुमारास जे आहे ते सहकुटुंब गोदावरी नदीच्या इथे आरती केली. आणि आज जो आहे ते शिबिर सुरू झालेलं आहे. सकाळी 10 वाजता नाशिक मधल्या अनंत कान्हेरे मैदानात हे शिबिर सुरू झालं आणि या शिबिरात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते खासदार हे मार्गदर्शन करत होते. यामध्ये प्रामुख्याने संजय राऊत, अरविंद सावंत असतील किंवा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मार्गदर्शन केलं. संजय राऊतांनी सुद्धा या संदर्भात खूप मोठं वक्तव्य केलं. परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र एक वक्तव्य केलं ते म्हणजे यापुढे महाराष्ट्र लढेल पण देश जिंकेल. जेव्हा जेव्हा देशावरती संकट आलेलं आहे त्यावेळेस महाराष्ट्र धावून गेलेला आहे आणि भाजप मुक्त जय श्रीराम करावं लागेल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आपण एकंदरीत बघितलं तर कालच जे आहे अयोध्येमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. काल खरं तर देशभर सगळे राममय झालं होतं आणि याच संदर्भात आज कुठेतरी जे आहे ते शिवसेनेकडनं यावरती शिवसेनेच्या ठाकरे गटाकडनं जे आहे ती भाजपवरती निशाणा साधण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर संजय राऊत असं म्हणाले आहेत की शिवसेनेचे वाघ होते त्यांनी बाबरी मस्जिद पाडली, त्यामुळे तिथं खरं तर आज पंतप्रधानांना प्राणप्रतिष्ठा करता आलेली आहे. शिवसेना नसती तर पंतप्रधानांना सुद्धा तिथं जाता आलं नसतं, अशा प्रकारे संजय राऊतांनी सांगितलं. त्याचप्रमाणे जो रावणशाही आहे दिल्लीतली त्याला आम्ही घाबरत नाही, अशा प्रकारे संजय राऊतांनी सांगितलं आहे. त्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरेंनी आपल्या या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं किंवा जे भाषण केलं त्यांनी सुद्धा यावरून खूप काही टीका टिप्पणी केलेली आहे. त्यांनी सांगितलं आहे की काल तिकडे सर्व अंधभक्त जमले होते, त्यांचं ते काही ज्ञान आणि त्यांची बुद्धी याचा मी आदर करतो, पण तिथं कोणीतरी एकानं म्हटलं की आजचे शिवाजी महाराज म्हणजे आपले पंतप्रधान आहे. आणि अशा प्रकारच्या या वक्तव्यावरूनच खरं तर जे आहे त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजच नसते तर हे कसं घडलं असतं, म्हणूनच मी ठरवलंय की या मातीत तेच जन्माला आला आहे. अशा प्रकारचं वक्तव्य करत खरं तर एक प्रकारे उद्धव ठाकरेंनी
नरेंद्र मोदींवर निशाणा साधलेला आहे. उद्धव ठाकरे नक्की काय म्हणत आपण पाहूया. आणि त्यांना जर का वाटत असेल की ते म्हणजे देश, ते म्हणजे प्रभू रामचंद्र, पण ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही, आम्ही होऊ देणार नाही, अजिबात नाही. आणि म्हणून महाराष्ट्र लढणार पण देश जिंकणार. महाराष्ट्र लढणार पण देश जिंकणार. आमची लढाई केवळ शिवसेनेसाठी नाही, आमची लढाई केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर आमची लढाई ही माझ्या देशासाठी म्हणजे माझ्या भारत मातेसाठी आहे. भारत माता पुन्हा तेव्हा परक्यांच्या त्या जोखडातून मुक्त केली, त्यांचेच वंशज आम्ही आहोत. तुमचा वंश वेगळा असेल कारण तुम्ही स्वातंत्र्य लढत नव्हतात, पण तोच शेतकरी त्या लढ्यामध्ये जो उतरला होता, त्या माणसांची आज हे वंशज आहेत. म्हणून पुन्हा भारत माता भले आमचे स्वकीय जरी असले तरी तुमच्या जोखडात आम्ही तिला अडकू देणार नाही. हा एकच निर्धार करा आणि परत संध्याकाळी भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि त्यांना जर तर आपण बघितलं उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं की आज जे कोणी रामाचे मुखवटे घालून काही रावण फिरत आहेत ते त्यांचे मुखवटे आपल्याला फाडायचे आहेत. जर शिवाजी महाराजच नसते तर हे राम मंदिर उभं कसं राहू शकलं असतं. कारण जे आहे ते त्यांनी मोदींवरती खरं तर यावरतून निशाणा साधलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी असंही म्हटलंय की जे गद्दार जे तिकडे जाऊन त्यांच्या बरोबर बसलेले आहेत ते केवळ महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले आहे म्हणूनच, अन्यथा हे कोण्याही येडागवाळाचं काम नाही. म्हणूनच जे आहे ते उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे असं म्हटलंय की भाजप मुक्त जे आहे तो श्रीराम करावा लागेल, कारण श्रीराम हा कुठल्याही एका पक्षाच्या मालकीचा नाही. आपण जर बघितलं तर बाबरी मस्जिद ज्यावेळेस पाडली होती तेव्हा स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची खरी तर आज जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानंच उद्धव ठाकरे गटाने हे नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन घेतलेलं आहे. परंतु बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा बाबरी मस्जिद पाडली होती त्यावेळेस जेव्हा ही बातमी त्यांच्यापर्यंत समजली तेव्हा त्यांनी असं वक्तव्य केलं होतं, जर बाबरी मस्जिद पाडणारे शिवसैनिक असतील तर त्याचा मला खूप अभिमान आहे. आपण जर बघितलं तर गेल्याच आठवड्यात जे आहे ते शिवसेना भवन येथे जे कारसेवक होते शिवसेनेचे, त्यांनी बाबरी मस्जिद पाडली होती, त्यांचा स्वतः उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार सुद्धा झाला होता. त्यामुळे एकंदरीतच राम मंदिराचं उद्घाटन जरी झालं असलं किंवा देशातल्या हिंदू भक्तांची जी भावना होती की राम मंदिर उभं राहायला पाहिजे होतं हे झालं असलं तरी यावरून राजकारण मात्र कुठेही राजकारण रंगतंय आणि त्यामध्ये जे आहे ते शिवसेना आणि भाजप जे महायुतीमधून वेगळे झाल्यामुळे ज्यांनी ही प्रमुख मागणी केली होती शिवसेना आणि भाजपने, जो राम मंदिराचा मुद्दा जो आहे तो चर्चेत जो लावून धरला होता त्यावरूनच आता हे दोन पक्ष मात्र एकमेकांच्या समोर उभे राहिलेले आहेत आणि यावरून टीका टिप्पणी सुरू आहे. दरम्यान आता हे अधिवेशन हे दुपारची सभा संपल्यानंतर आज उद्धव ठाकरे जे आहेत ते जाहीर सभा घेणार आहेत नाशिकमध्ये. त्याचेही अपडेट जे असतील ते सभेमध्ये त्याचे अपडेट आपल्यापर्यंत येतच राहतील. दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या या अधिवेशनावरती आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास आपण दुसऱ्या बातमीकडे वळतोय. ती बातमी आहे अर्थातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना उद्या ईडीची चौकशी होणार आहे. आपण बघितलं तर गेल्या आठवड्यात त्यांना ईडीकडनं समन्स आलं होतं. त्याच्या आधी 10-15 दिवसापूर्वी जे आहे रोहित पवार ज्या कंपनीचे सीईओ आहेत ती बारामती अॅग्रो या कंपनीचे रोहित पवार जे सीईओ असल्यामुळे त्या संबंधित जे आहे ती बारामती अॅग्रोवरती ईडीकडनं छापे टाकण्यात आले होते. त्यावेळेस रोहित पवार जे आहेत ते परदेशात असताना हे छापे टाकण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यानंतर रोहित पवारांनी सांगितलं की जे काही मला ईडी चौकशीसाठी जेव्हा केव्हा बोलवेल त्या चौकशीला मी जाईल आणि जे काही माझी बाजू असेल किंवा जे प्रश्न असतील ईडीकडनं विचारले जातील त्याची मी उत्तर देईल. आणि त्या संदर्भात ईडीने गेल्या आठवड्यात रोहित पवारांना नोटीस पाठवली होती किंवा समन्स बजावलं होतं आणि उद्या 24 जानेवारीला जे आहे ते मुंबईतल्या ईडी कार्यालयात रोहित पवार या चौकशीसाठी हजर राहणार आहेत. दरम्यान ही चौकशी होत असतानाच अशी सुद्धा माहिती मिळते की राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ज्या रोहित पवारांच्या आत्या आहेत त्या रोहित पवारांना ईडी कार्यालयापर्यंत सोडवण्यासाठी जाणार आहेत. त्याचप्रमाणे खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जे आहेत ते यशवंत बायबी चव्हाण सेंटरला स्वतः राष्ट्रवादी कार्यालयात दिवसभर बसून असणार आहेत. त्याचप्रमाणे अशी देखील माहिती मिळते की शरद पवार सुद्धा रोहित पवारांसोबत ईडी कार्यालयात जाऊ शकतात. दरम्यान आपण जर बघितलं तर 2019च्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती.
अजित पवारांना जे आहे ते शिखर बँके प्रकरणी ईडीकडनं नोटीस येऊ शकते अशा आली होती. त्यांच्या बहिणींनाही नोटीस आली होती, परंतु त्याची चौकशी झाली नाही. अजित पवारांनी एक जाहीर पत्रकार परिषद घेत या संदर्भात भाष्य केलं होतं. त्यानंतर अजित पवार त्या पत्रकार परिषदेत भाऊक सुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर कुठेतरी शरद पवारांना या संदर्भात नोटीस येईल किंवा ईडीकडनं चौकशी होईल असं सांगण्यात आलं होतं, परंतु शरद पवारांना ही नोटीस येण्याआधीच शरद पवारांनी असा निर्णय घेतला की आपण नोटीस येण्याआधी स्वतः ईडी कार्यालयात जाऊ. आणि त्यावेळेस जो आहे तो मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा राडा घातला होता. आपल्याला पाहायला मिळाले की कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे जी त्यावेळेस निर्माण झालेली होती आणि शेवटी ईडीच्या अधिकाऱ्यांना शरद पवारांना सांगण्यात आले की शरद पवार साहेब तुम्ही आमच्या कार्यालयात येऊ नका. आणि त्यानंतर कुठेतरी हे प्रकरण थांबलं होतं. परंतु आता 2024च्या लोकसभा निवडणुका किंवा विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना पुन्हा एकदा जे आहे ते ईडीकडनं पवार कुटुंबियाला टार्गेट केलं जात आहे. आपण बघितलं तर राष्ट्रवादीचे अजित पवार गट जे आहेत ते आता सत्तेमध्ये सहभागी आहेत, परंतु रोहित पवारांना मात्र या संदर्भात ईडीकडनं नोटीस आल्यामुळे कुठेतरी अजित पवार गट शरद पवार गट हा स्वतः शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. शरद पवार गटाने उद्या मोठं शक्ती प्रदर्शन करतील अशी सुद्धा शक्यता जी आहे ती बोलली जाते आहे, कारण स्वतः शरद पवार हे रोहित पवारांसाठी मैदानात उतरल्यामुळे त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे या सुद्धा रोहित पवारांबरोबर ईडी कार्यालयात त्यांना सोडण्यासाठी जाणार असल्यामुळे कुठेतरी शरद पवार गट जो आहे तो ऐन निवडणुकीच्या तोंडावरती पुन्हा एकदा मुंबईत शक्ती प्रदर्शन करू शकतो असं शक्यता आहे. दरम्यान या संदर्भात आज जेव्हा आमदार पत्र सुनावणी प्रकरणी रोहित पवार विधानसभेत गेले होते त्यावेळेस जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला त्यावेळेस रोहित पवार नक्की काय म्हणत आपण पाहतो. डॉक्युमेंट्स आपण दिलेले आहेत आणि याच्याही पुढे आम्ही देणार आहोत. उद्या 24 तारखेला सकाळी 10-10:30च्या सुमारास तिथं मी जाणारच आहे आणि आदरणीय पवार साहेबांना काल जेव्हा मी भेटलो तेव्हा साहेबांनी सांगितलं की मी सुद्धा राष्ट्रवादी भवनला तिथे असणार आहे. शेवटी एखादा कार्यकर्ता जेव्हा मुद्दामून का होईना अडचणीत आणण्याचा त्याला प्रयत्न केला जात असेल आणि त्याच्या बाजूली आणि त्याच्याबरोबर आदरणीय पवार साहेबांसारखी एक व्यक्ती आपण ज्याला बाप माणूस म्हणतो ती जर असेल तर नक्कीच आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक हुरूप येतं. सुप्रियाताईसुद्धा उद्या आहेत आणि आम्ही कार्यकर्त्यांना विनंती केली की गर्दी करू नका. शेवटी आजपर्यंत जसं सहकार्य ईडीला केलेलं आहे तसंच सहकार्य उद्याही मी करेल आणि जे कुठले प्रश्न असतील त्या प्रश्नाला योग्य असे उत्तरं मी देईल. ईडीच्या माध्यमातून फक्त गेल्या काही दिवसांमध्ये जे व्यक्ती टार्गेट होत आहेत ते विशेषतः तुमच्याकडं तुम्ही आहात, दुसरीकडे शिवसेनेकडे सुद्धा उंबरठा गटाचे अनेक लोक येत आहेत. पॉलिटिकल स्ट्रॅटर्जीचा हा भाग दिसतो का आणि राजकीय दबाव निवडणुकीच्या आधीचे हे दिसून येते? एक तर याच्यावर मी बोलण्यापेक्षा तुम्ही हाच प्रश्न जर सामान्य लोकांना या महाराष्ट्रामध्ये केला, सगळ्यांचं हेच मत येतं की ईडीची कारवाई सुरू झाली त्याचा अर्थ इलेक्शन जवळ आले. पण माझी केस जी आहे ती थोडीशी वेगळी आहे. माझ्यावर जी काही कारवाई नाही तर चौकशी सुरू आहे ती महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक या विषयाच्या बाबतीत आहे. याच्यामध्ये फक्त माझाच कारखाना आहे असं नाही, याच्याबरोबर 60-70 लोकांचे कारखानेसुद्धा नाही तर कंपन्या इन्वॉल्ड आहेत. मी उलटं म्हणेल, एक तर इतर जे कारखाने आहेत त्यांची केस माझ्यापेक्षा वेगळी आहे. माझ्या कारखान्याची केस थोडीशी सेफ आहे. पण राजकारण न करता मी एवढंच सांगेल की ईडीच्या माध्यमातून कोऑपरेटिव्ह बँकेच्या विषयाच्या बाबतीत जी काही कारवाई आज केली गेली आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांचं नाव घेतलं आहे ते सर्व पक्षाचे आहेत. तुम्ही जर 2021 मध्ये आदरणीय अजितदादांनी मीडियाला जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये दादा स्वतः म्हणतायत की 64 इतर कारखाने आहेत. या यादीमध्ये आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे सुद्धा कारखाने आहेत. पण मी दादांना आश्वासित करतो, इतरही सर्व पक्षाचे नेते ज्यांचे कारखाने याच्यामध्ये आहेत त्यांना मी आश्वासित करतो
काही लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये होती, आज ते इथं नसून भाजपमध्ये आहेत. त्यांना सुद्धा आश्वासित करतो की या केसमध्ये माझं सुद्धा नाव आहे, मी चूक केलेली नाही. मी तर माझ्या बाजूने लढणारच आहे, याच्यातून मी बाहेर निघेल. पण मी बाहेर निघत असताना मी एकटा बाहेर नाही निघणार. मी तुम्हा सर्वांना या विषयामध्ये जे काय राजकीय द्वेषातून ही जे काय कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे, ह्या सगळ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न मी करेन. तर आपण बघितलं रोहित पवारांनी असं सांगितलंय की उद्या जे आहे मला ईडीची चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे, मी जाणार आहे. परंतु कार्यकर्त्यांनी कुठलाही गैरप्रकार करू नये, कारण स्वतः साहेब आपल्या सोबत आहेत. त्याचप्रमाणे सुप्रियाताई सुद्धा मला सोडण्यासाठी येणार आहेत. एकंदरीतच रोहित पवारांनी या संदर्भात त्यांच्या सोशल मीडिया एक्स अकाउंटवर सुद्धा एक पोस्ट केली आहे. ते असं म्हणतात की माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणेरडं राजकारण समजणं पलीकडचं आहे, पण तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत. शिवाय उद्या खासदार ताई, सुप्रियाताई किंवा स्वतः आदरणीय पवार साहेब जे आहेत ते माझ्यासोबत आहे. वय झालं म्हणून काय झालं, परंतु वय झालेली माणसं सुद्धा तरुणांना संधी देतात आणि प्रसंगी जो बाप माणूस आहे तो माझ्यासाठी ढाल बनून उभा राहतो आहे. माझ्यासाठी तर हे भारावणार आहे. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवं. अर्थातच रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना सुद्धा या संदर्भात सांगितलं की कुठेही घाबरून जाऊ नका. उलट आदरणीय पवार साहेबांसोबत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या आणि संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभं राहावं. आपल्याला कुणापुढे झुकायचं नाहीये, कारण हा महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा आहे की महाराष्ट्र कधी पुढे झुकत नाही. आणि जे ईडीचे अधिकारी मला प्रश्न विचारतील मी सहकार्य करेल. रोहित पवार असं म्हणतात की मला माहिती आहे मी या प्रकरणात निर्दोष आहे, परंतु लोकसभा निवडणुकी तोंडावरती आल्यामुळे सत्ताधारी जो भाजप पक्ष आहे त्यांनी कुठेतरी दबावाचं राजकारण चालवलं आहे. परंतु त्यांनी शेवटला लिहिलं आहे की लढेंगे आणि जितेंगे. अशा प्रकारे जे आहे तो रोहित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. एकंदरीतच यावरून टीका टिप्पणी सुद्धा होत आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सुद्धा या संदर्भात रोहित पवारांना टीका केलेली आहे. ते असं म्हणतायत की मी सुद्धा माझ्या लहान मुलाला शाळेत सोडायला जातो, तसंच पवार साहेब जे आहेत किंवा सुप्रियाताई जे आहेत ते रोहित पवारांना सोडण्यासाठी जात आहेत. एकंदरीत आपण बघितलं तर गेल्या आठवड्यात सुद्धा अजित पवारांनी असं सांगितलं होतं की काहीतरी चुकीचं केल्या असल्याशिवाय ईडीची चौकशी होणार नाही. किंवा भाजपचे जे नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा असं सांगितलं होतं की ईडीला जे आहे ते चौकशी करण्याचा अधिकार आहे. एकंदरीतच जो आहे ज्यांची ईडीची चौकशी होते त्यांनी मात्र सत्ताधारी पक्षाला दोष दिलेला आहे, परंतु सत्ताधारी पक्ष मात्र ह्या ज्या कारवाई आहेत त्या एका संस्थेतर्फे चालतात. सत्ताधारी पक्षाचा त्यामध्ये काहीच असे सांगत जे आहेत ते रोहित पवारांचे किंवा एकंदरीत राष्ट्रवादीचे आरोप फेटाळून लावले होते. आता उद्या नक्की काय होतं, शरद पवार स्वतः ईडी कार्यालयात दिवसभर हजर राहतात का, किंवा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून मुंबईमध्ये काही घडतं का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. दरम्यान उद्या सुद्धा आपल्या या बातमीवरती लक्ष आहे, कारण उद्याचा दिवस जो आहे तो महत्वाचा असणार आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून महत्वाच्या राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या घडू शकतात. दरम्यान त्यानंतरच्या तिसऱ्या बातमीकडे आपण वळतोय. ती बातमी सुद्धा राष्ट्रवादीच्या संदर्भातच आहे. 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर आता जे आहे ते राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकरणी जे आहे ती सुनावणी सुरू आहे. खर तर आज 23 तारखेपासून जे आहे ते उलट तपासणी जी होणार होती शरद पवार गटाची ती जी आहे ती तपासणी सुरू आहे. आणि आज जेव्हा जितेंद्र आव्हाडांची उलट तपासणी करण्यात आली किंवा त्यांची साक्ष नोंदवण्यात आली तेव्हा त्यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. जितेंद्र आव्हाड यावेळी असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मागच्या वर्षी फूट पडली होती. अजित पवार गट आणि मागच्या वर्षी फूट पडली आणि अजित पवार गट शरद पवार गट निर्माण झाले, परंतु शरद पवार गट हा विरोधी बाकावर बसतो तर अजित पवार गट हा सत्तेत सहभागी झाला आहे. शिवसेनेसारखंच आमचं हे प्रकरण आहे. परंतु त्यांनी असं सांगितले की ज्या वेळेस राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवारांची निवड झाली होती त्यानंतरचे जे महत्वाचे कागदपत्र आहेत किंवा जे पुरावे आहेत अध्यक्षपदाचे ते राष्ट्रवादीच्या कपाटातून गायब झालेले आहेत, असा एक मोठा दावा किंवा एक खळबळजनक दावा जो आहे तो जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच आता
जितेंद्र आव्हाडांची ही साक्ष आल्यामुळे या संदर्भात जे आहे ते नक्की काय, जेव्हा अजित पवार गटाची साक्ष होते त्यावेळेस ते काय उत्तर देतात, किंवा साक्ष बाहेर सुद्धा अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडनं किंवा नेत्यांकडनं काय म्हटलं जातं हे पाहावं लागेल. आपण जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी जेव्हा ही सुनावणी पार पडणार होती, परंतु अजित पवार गटाने या संदर्भात आक्षेप घेत ही जेव्हा या संदर्भात वेळ वाढवून मागितली, त्यावेळेस सुद्धा जयंत पाटील जे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आहेत किंवा प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांनी असं सांगितलं होतं की आमच्याकडून वेळ वाढवून मागण्याचा प्रश्नच येत नाही, आम्हाला उलट हा निकाल शिवसेनेसारखा लांबवायचा नाहीये, त्यामुळे आम्ही जी चौकशी आहे, आम्ही जी साक्ष आहे किंवा जे आहे त्याच्यासाठी तयार आहे. परंतु अजित पवार गटाने जी आहे ती वेळ वाढवून मागवलेली आहे आणि अध्यक्षांनी सुद्धा त्याला परवानगी दिल्यामुळे आता आमची चौकशी जी आहे ती जी साक्ष नोंदवली जाणार आहे किंवा चौकशी होणार आहे ती नंतर होईल. परंतु आज जितेंद्र आव्हाडांच्या या दाव्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी किंवा एकंदरीत राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर जितेंद्र आव्हाडांनी नेहमीच जे आहे ते शरद पवारांबरोबर एकनिष्ठ राहण्याची भाषा केलेली आहे, किंवा ज्यावेळेस शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शरद पवार गटांचं 2 दिवसीय चिंतन शिबिर झाले त्यावेळेस सुद्धा जितेंद्र आव्हाडांनी अजित पवार गटावरती सडकून टीका केली होती. आणि आज जो आहे या सुनावणी दरम्यान जितेंद्र आव्हाडांनी हा मोठा दावा केल्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीचा अजित पवार गट जो आहे तो अडचणीत येऊ शकतो, किंवा ही सुनावणी आता आणखी लांबू शकते. नक्की हा प्रकार काय आहे किंवा नक्की हे प्रकरण आता कुठे जाऊन थांबतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. दरम्यान 23 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान जी आहे ती ही सर्व सुनावणी पार पडणार होती, परंतु आता फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या संदर्भात सुनावणी पार पडून निकाल लागू शकतो का हे सुद्धा पाहावं लागेल. कारण अजित पवार गटाने या आधीच या संदर्भात जी आहे ती जी वेळ वाढवून मागितली होती, त्यानंतर आता परत पुन्हा एकदा वेळ वाढून मागण्यात येते का हे सुद्धा पाहावं लागेल. कारण शिवसेनेचं जे प्रकरण आहे त्या संदर्भात सुद्धा सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात गेलेलं आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या या प्रकरणाचा निकाल नक्की कधी लागतो का. निवडणूक आयोग सुद्धा राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्षाच्या झेंड्यावरून किंवा एकंदरीत याच्यावरून वाद सुरू आहे, तो सुद्धा निकाल येणं बाकी आहे. त्यामुळे ही सुनावणी आता कुठपर्यंत चालते आणि जितेंद्र आव्हाडांच्या या खळबळजनक दाव्यामुळे राजकीय पडसाद नक्की कसे उमटतात हे सुद्धा आपण पाहावं लागेल. या बातमीवर सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. त्यानंतरची चौथी बातमीकडे आपण वळतोय आणि ती बातमी आहे अर्थातच मराठा आरक्षणासंदर्भातली. मराठा आरक्षणाची आग्रही मागणी धरणारे मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारीला अंतरवली सराटी इथून निघालेले आहे. आज 24 जानेवारी आहे. आजचा त्यांच्या आंदोलनाचा हा 4था दिवस आहे. मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आज मुंबईमध्ये 26 जानेवारी पोहोचणार आहे, परंतु पुण्याकडनं ते आज पुण्यामध्ये असताना पुण्याकडनं ते आज लोणावळ्यामध्ये येणार आहेत. हा 4था दिवस आहे. परंतु या संदर्भात आपण बघितलं तर हे सगळं होत असताना जेव्हा 2 दिवसापूर्वी वर्षा बंगल्यावरती राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, यामध्ये जी शिंदे समिती आहे किंवा एकंदरीतच राज्य मागासवर्गीय आयोग आहे त्यांची एक तातडीची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि या संदर्भात आजपासून जे आहे तो राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाला आज सुरुवात झालेली आहे. राज्यातले 36 जिल्हे असतील किंवा 7 कॅन्टोन्मेंट असतील, या इथे ही सर्वेक्षण आजपासून करण्यात येणार आहे आणि मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी मुख्यत्वे जे आहे ते सर्वेक्षण करण्यात येणार आहे. एकंदरीत आज 23 जानेवारी ते 31 जानेवारीच्या या कालावधीत हे संपूर्ण सर्वेक्षण जे आहे ते पूर्ण करायचे आहे आणि यालाच आजपासून सुरुवात झालेली आहे. दरम्यान सर्वेक्षणाच्या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेणार आहे आणि या संदर्भात जे आहे ते आयोगाकडनं 37 प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये जे आहे ते सर्वेक्षण दरम्यान केवळ मराठा समाजाने खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती जी आहे ती या 37 प्रश्नांद्वारे किंवा प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जाणार आहे आणि कुटुंब आरक्षित प्रवर्गात येत असल्याची माहिती मग प्रांगणाला मिळाल्यास त्यानंतर कुटुंबाची पुढची माहिती घेतली जाणार आहे. एकंदरीतच हे सर्वेक्षणाचं काम सुरू झालेलं असतानाच आज जेव्हा मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात पत्रकारांना प्रश्न विचारला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय आपण पाहूया. सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. ओबीसी समाज, इतर समाज कुणाचंही आरक्षण कमी न करता, त्यांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि त्यामुळे जसं जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार कुणबी दाखले, कुणबी प्रमाणपत्र, कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर शोधल्या, मोठ्या प्रमाणावर सापडल्या, त्याची प्रमाणपत्र वाटपाचं काम सुरू आहे. कॅम्प घेऊन आपण त्याचं वाटप सुरू केलेलं आहे. जवळपास 1.5 लाख लोक त्याच्यावर 3 पाळ्यांमध्ये 3 शिफ्टमध्ये काम करतायत. आणि कुणबी जातीचे, कुणबी ज्या जुन्या नोंदी आहेत त्या शोधण्याचं काम त्यांनी केलंय. आणखी देखील कुणबी नोंदी अगदी निजामकालीन उर्दूमध्ये, फारसीमध्ये, मोडी लिपीमध्ये जे आहेत त्या शोधण्यासाठी देखील आपण सरकारने एक्सपर्ट नेमलेले आहेत. आणि मागासवर्ग आयोग पूर्णपणे 24/7 काम करतोय. मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर, किंबहुना महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख लोक 3 शिफ्टमध्ये काम करतायत. संपूर्ण प्रशासन काम करतंय. गोखले इन्स्टिट्यूट, टाटा इन्स्टिट्यूट हे सगळे लोक त्याच्यामध्ये काम करतायत. आणि हा आयोगाचा अहवाल आल्यानंतर तात्काळ सरकार विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय कायदा करायचा आहे तो करण्याची पूर्ण तयारी सरकारची आहे. हा शब्द सरकारने दिलेला आहे. त्यामुळे त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये जी दाखल झाली आहे तिथे देखील एक सुदैवाने एक विंडो आपल्याला मिळाली आहे की तिथं देखील त्याच्यामधून मोठा दिलासा मराठा समाजाला मिळू शकतो. आणि त्याचबरोबर मराठा समाजाला मिळेपर्यंत ओबीसीला असलेल्या सवलती देखील मराठा समाजाला देण्याचा निर्णय जो सरकारने घेतला आहे त्याची अंमलबजावणी सुरू आहे. डिटेलमध्ये आमचे मंत्री या बाबतीमध्ये तुमच्याशी व्यवस्थित सविस्तरपणे बोलतील. परंतु मी एवढंच सांगतो, सरकार पूर्ण सकारात्मक आहे. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याच्या पूर्ण प्रक्रिया जी आहे ती आपण करतोय. त्या बाबतीत सर्वेक्षण सुरू आहे. त्याचबरोबर त्यांना प्रश्नावली दिलेली आहे, टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपली माहिती त्या सर्वेक्षण करायला येणाऱ्या अधिकाऱ्यांना अतिशय अचूक दिली पाहिजे. आणि मराठा समाजाला जे सुप्रीम कोर्टाने जे देवेंद्र फडणवीसांच्या काळात आरक्षण दिलं होतं ते हायकोर्टामध्ये आम्ही टिकवलं होतं. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं. ते का रद्द झालं त्याच्यावर मी आता बोलत नाही. तर आपण बघितलं, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलं की आजपासून हे सर्वेक्षण जे आहे राज्य मागासवर्गीय आयोगाचं ते झालेलं आहे. 31 जानेवारीपर्यंत म्हणजे पुढच्या 8 दिवसात हे सर्वेक्षण आपल्या हाती येईल. आणि त्यानंतर हे सर्वेक्षण किंवा हा अहवाल जो आहे तो प्राप्त झाल्यानंतर या संदर्भात विशेष अधिवेशन जे आहे ते बोलावण्यात येईल. आपण जर बघितलं तर हिवाळी अधिवेशनातच मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात जे आहे मराठा आरक्षणासंदर्भात घोषणा केली होती. परंतु मनोज जरांगे पाटील हे जेव्हा अंतरवली सराटीतून निघणार होते त्याच्या 2 ते 3 दिवस झाले त्यांनी असं सांगितलं की 19 तारखेला या संदर्भात विशेष अधिवेशन घ्या. त्यानंतर मनोज जरांगे पाटील निघाले. आज त्यांच्या आंदोलनाचा 4था दिवस आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा या संदर्भात असं सांगितलंय की माझ्यासाठी अजूनही दार खुलं आहे, परंतु आम्ही मुंबईमध्ये येण्यावरती ठाम आहे. एकंदरीतच मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा सरकारला एक पाऊल मागे घेत असं सांगितलं की अजूनही माझ्याकडे चर्चेसाठी दार खुले आहेत. सरकारकडनं नक्की आता चर्चेसाठी कोण जातं का हे सुद्धा पाहावं लागेल, कारण बच्चू कडूंनी जी मध्यस्थी केली होती ती निष्फळ ठरलेली आहे. मनोज जरांगे पाटील हे त्यानंतर आंदोलनाला निघाले. आणि मनोज जरांगे पाटील यांनी असंही सांगितलं की ज्यावेळेस आम्ही मुंबईत येऊ आणि मराठा समाजावर जर दबाव टाकण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही जे कोणी मंत्रिमंडळातील मंत्री असतील त्यांना घेराव घालू, अशा प्रकारचा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. आता
उद्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा 5वा दिवस असणार आहे. उद्या मुंबईच्या वेशीवरती जे आहे हे आंदोलन येईल. पनवेल मार्गे, पनवेल वाशी मार्गे जे आहेत ते मुंबईमध्ये हे आंदोलन करते किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर असणार आहे. लाखो मराठा समाज बांधव जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील. आणि यानंतर किंवा त्याआधी चर्चेसाठी कोणी जातं का, किंवा मुंबईत आल्यानंतर आझाद मैदानावर किंवा शिवाजी पार्कवर कोणी मुख्यमंत्री स्वतः किंवा जे शिष्टमंडळ असेल ते जातात का, हे सुद्धा पाहावं लागेल. दरम्यान ही सुद्धा महत्वाची बातमी होती. या बातमीवर सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास आपण जे आहे ते शेवटच्या आणि 5व्या बातमीकडे वळतोय, ते म्हणजे तलाठी भरती जे आहे त्यामध्ये झालेला घोटाळा. खरं तर हे प्रकरण खूप गाजलं. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा रोहित पवार असतील किंवा सत्यजित तांबे असतील यांनी हा मुद्दा मांडून धरला. रोहित पवारांनी आपल्या युवा संघर्ष यात्रेत सुद्धा या संदर्भाचा मुद्दा मांडून धरला होता. कारण तलाठी होण्यासाठी काही ठिकाणी 20 ते 25 लाख रुपये दिले गेले आहेत असा आरोप सुद्धा झाला. त्यानंतर तलाठी भरतीचा पेपर फुटीचा प्रकरण असेल किंवा त्यानंतर जे आहे त्या संदर्भात नागपूरमध्येच काही लोकांनी पेपर फोडला हे सुद्धा समोर आलं होतं. त्यानंतर जो तलाठी भरतीचा गेल्या 15 दिवसापूर्वी निकाल लागला त्यामध्ये काही मुलांना चक्क 200 पैकी 214, 209 असे मार्क आहेत. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रातला स्पर्धा परीक्षा करणारे जे युवक आहेत ते नाराज झालेले आहेत. त्यांनी या संदर्भात जे आहे ते याची चौकशी करा, SIT चौकशी करा किंवा काही विद्यार्थ्यांनी ही पूर्ण परीक्षा जी आहे ती पूर्ण रद्द करा आणि पुन्हा परीक्षा घ्या अशी सुद्धा मागणी केलेली आहे. आपण जर बघितलं तर गेल्या आठवड्यातच छत्रपती संभाजीनगर मधल्या चौकात सुद्धा विद्यार्थ्यांनी या संदर्भात रस्त्यावरती उतरून आंदोलन केलं होतं. त्यानंतर बीड मध्ये सुद्धा अशाच प्रकारचं आंदोलन आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे हे प्रकरण गेल्या 2 महिन्यापासून गाजतंय. कारण अर्थातच खूप मोठी तलाठी भरती होती. त्यामुळे राज्यातल्या युवकाला जो आहे तो या परिस्थितीत, कारण युवक जे असतात किंवा ते स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतात ते वर्षोनवर्ष या परीक्षेची तयारी करीत असतात. त्यामुळे ही परीक्षा झाल्यानंतर जर या परीक्षेमध्ये असे घोटाळे होत असतील किंवा अशा प्रकारे पेपर फुटी होत असेल किंवा रिझल्ट निकालामध्ये जर आहे 200 पैकी 214 ते 209 मुलांना मार्क पडत असतील तर जो विद्यार्थी आहे जो प्रामाणिकपणे अभ्यास करतो त्याच्यावरती कुठेतरी अन्याय होत असतो. आणि त्याचमुळे जे आहे ते मुलांनी आंदोलन केलं होतं. आणि यालाच धरून जे आहे ते आज मुंबईतल्या दादर रेल्वे स्टेशनवर जे आहे किंवा दादर रेल्वे स्थानकात युवक काँग्रेसकडनं जो आहे तो रेल रोको करण्यात आला. आपण जर बघितलं तर युवक काँग्रेसने या संदर्भात जो आहे तो नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विधानसभेवर सुद्धा मोर्चा काढला होता. युवक काँग्रेसचे जे अध्यक्ष असतील किंवा जे पदाधिकारी असतील त्यांनी या संदर्भात जो आहे तो विधान भवनावरती मोर्चा काढलेला होता. गेले अनेक दिवस जे आहे ते रोहित पवार असतील राष्ट्रवादीचे किंवा जे तरुण किंवा युवा आमदार असतील त्यांनी विधानसभेत किंवा मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांकडे एकंदरीतच गृहमंत्री किंवा बाकीच्या मंत्र्यांकडे हे प्रश्न वेळोवेळी मांडलेले आहेत. परंतु याच्यावरती काही ठोस असा निर्णय होत नाहीये. जी पेपर फुटी झाली आहे या संदर्भात चौकशी जी आहे ती SIT किंवा इतर चौकशी करण्याचे आदेश सुद्धा सरकारकडनं आलेले नसल्यामुळे कुठेतरी युवक काँग्रेसने जे आहे ते विद्यार्थ्यांची किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची बाजू उचलून धरत आज अखेर दादर रेल्वे स्थानकात रेल्वे रोको केला. या संदर्भात जे आहे ते स्थानिक पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र आपल्या आंदोलनावरती ठाम होते. त्यांनी अगदी आक्रमक भूमिका घेत दादर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर उतरून त्यांनी थेट जी आहे ती विरारकडे जाणारी जी गाडी होती ती अडवली. आणि त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जो आहे तो स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरची चर्चगेट वरून विरारकडे जाणारी जी ट्रेन होती ती थांबवली आणि आक्रमक होत कुठेतरी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्या, हे सरकार जे आहे ते विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे, अशा प्रकारच्या घोषणा ज्या आहेत त्या या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाहायला मिळालं. आपण जर बघितलं तर आता या संदर्भात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अर्थात गुन्हे सुद्धा दाखल केलेले आहेत. पोलिसांच्या मध्यस्थीने जे आहे ते कार्यकर्त्यांची समजूत काढून नंतर त्यांना रेल्वे रुळावरून बाहेर नेण्यात आलं. परंतु आता हे याच्यावरती सरकारचं कुठेतरी लक्ष वेधलं जातं का हे सुद्धा पाहावं लागेल. कारण तलाठी भरती प्रकरणाचा जो हा घोळ आहे तो
गेले अनेक महिने गेले 2 ते 3 महिने गाजतोय आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा या परिस्थिती या गैरप्रकार संदर्भात वेळोवेळी निदर्शने केलेली आहेत, सरकारकडे मागण्या केलेल्या आहेत. त्यामुळे सरकार या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहतं का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. दरम्यान या होत्या आजच्या दिवसभरातील 5 महत्वाच्या बातम्या. अशाच बातम्या ज्या आहेत आम्ही तुमच्यापर्यंत लाईव्हच्या माध्यमातून घेऊन येत असतो. त्यामुळे अशाच बातम्या किंवा असेच राजकीय अपडेट किंवा महाराष्ट्रातल्या बातम्यांचे किंवा एकंदरीत देशभरातील बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या महाटॉक्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा. धन्यवाद.